मागणी केली आहे की विधानसभा निवडणुका होईपर्यंत अजित पवार यांना दुसरं चिन्ह देण्यात यावं, म्हणजे घड्याळ चालून देण्यात यावं, निकाल लागेपर्यंत त्याला दुसरं चिन्ह देण्यात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हाच्या सोबत अजितदादांच्या जनसन्मान यात्रेला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद, लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या तमाम भगिनी ज्या पद्धतीने रक्षाबंधन करून दादांना आशीर्वाद देतात, त्याच्यामुळे नैराश्य आलेले काही मंडळी जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयामध्ये काही युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करतात. माझं आत्ताच सर्वोच्च न्यायालयातील वकिलांशी नुकतं संभाषण झालं. काल तो सर्वोच्च न्यायालयामध्ये मुद्दा मांडण्यात आला. येत्या बुधवारी त्या संदर्भामध्ये सुनावणी आहे. आम्हाला विश्वास आहे की आमचे ज्येष्ठ विधिज्ञ आम्ही जो निर्णय घेतला तो कायद्याच्या कसोटीवरती त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणूनच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत म्हणून घड्याळाच्या चिन्हासह आम्हाला मान्यता दिलेली आहे. आम्हाला विश्वास आहे की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होईल त्यावेळेला गुणवत्तेच्या बळावरती आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळेल. सर, विद्यापीठातून अनेक नेतृत्व जे आहे ते संसदेपर्यंत गेलेलं पाहायला मिळालंय, पण मागच्या 2 वर्षापासून सिनेटची निवडणूक जी आहे ती थांबवली जात होती. उद्या होणारी निवडणूक काल अचानक महाराष्ट्र सरकार एक निर्णय काढतं, परिपत्रक काढताना ही निवडणूक थांबवते. काय कसं बघता ते तुम्ही स्वतः, तुमचा पक्ष सत्ताधारी पक्ष आहे? एक कसं आहे की ही बाब मला आज तरी माहीत नाही. सिनेटच्या निवडणुका झाल्या पाहिजेत, कारण शेवटी जसं स्वर्गीय चव्हाण साहेबांना म्हटलं की ग्रामीण भागातलं नेतृत्व राज्यस्तरावरती आलं पाहिजे, म्हणून पंचायत समित्या संबंध महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद निर्माण करण्याचा निर्णय त्यांनी 1962 सालामध्ये त्या कालावधीमध्ये घेतला. आणि आपण उदाहरण घेऊ शकतो, विलासराव देशमुख, आर पाटील, स्वतः मी किंवा अनेक जण की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थातून आलो. त्यामुळे सिनेटच्या निवडणुका विहित कालावधीमध्ये घेतल्या गेल्या पाहिजेत असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. काय कारणामुळे या निवडणुकांच्यावरती स्थगिती आली याची माहिती मी चंद्रकांत दादा पाटील या विभागाचे मंत्री आहेत त्यांच्याकडून घेईन आणि मग मला या विषयावरती मत मांडतो. सर, नितेश राणेंच्या वक्तव्याचा आपण निषेध केला. नितेश राणेंच्या वक्तव्याचा आपण निषेध केला, दादांनी निषेध केला, राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करते. पण नितेश राणे असं म्हणतात ज्या हिंदूच्या बाबतीत ज्या घटना घडल्या त्यांचा जर तुम्ही निषेध केला असतात तर बरं झालं असतं. एक असं आहे की एखादी बाब कुठे घडली असेल, मग ती कुठल्याही धर्माच्या कुठल्याही समाजाच्या बाबतीमध्ये असेल, ती चुकीची असेल, धार्मिक भावना दुखावणारी असेल, तर त्याचा तातडीने निषेध आम्ही सर्वजण त्या ठिकाणी निश्चितपणे करत असतो. सर, नितेश राणेंनी अलीकडच्या कालावधीमध्ये केलेलं वक्तव्य थेटपणाने मशिदीमध्ये जाऊन अमकं करू तमकं करू या गोष्टी चुकीच्या आहेत. या देशामध्ये संविधान आहे, कायदा आहे, आपापलं मत मांडण्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलं गेलेलं आहे. पण आपल्या कुठल्याही वक्तव्यातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची खबरदारी घेतली गेली पाहिजे आणि म्हणूनच त्या संदर्भातलं आम्ही ते वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे. जरूर एखादी बाब घडली असेल किंवा मुरुडला त्या दिवशी घडली त्या बाबतीमध्ये आम्ही स्पष्टपणाची भूमिका मांडली. जी मुरुडला गणेश विसर्जनाच्या संदर्भामध्ये घटना घडली त्यावेळेला मी स्वतः पोलीस अधीक्षकांना फोन करून सांगितलं की या घटनेची सखोल चौकशी व्हावी, ज्यांनी कुणी या बाबतीमध्ये जे काय केलं असेल त्याच्या बाबतीमध्ये कारवाई केली जावी. त्यामुळे त्या बाबतीमध्ये काय आमच्या कोणाच्या मनात दुमत असं काही कारण नाही. परंतु किरीट सोमय्यांनी देखील आता उपमुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या देवेंद्र फडणवीसांकडे नात्यांकडे मागणी केली आहे की महायुतीतल्या नेत्यांनी कोणत्याही महायुतीतल्या नेत्यांनी हिंदुत्वाशी तडजोड करू नये, हिंदुत्वाची भूमिका प्रखरतेनं मांडावी असं त्यांनी पत्र दिलं. प्रत्येक राजकीय पक्षाला आपापली भूमिका मांडण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एनडीएमध्ये सहभागी होत असतानाच धर्मनिरपेक्ष विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता या विचाराशी बांधिलकी राहूनच सत्तेमधला आमचा सहभाग केंद्रीय नेतृत्वाशी स्पष्ट करून आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे किरीट सोमय्याजी काय म्हणालेत ते त्यांच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून त्यांची भूमिका त्या ठिकाणी असू शकेल किंवा त्यांचं त्या बाबतीतलं मत असू शकेल. ज्या वेळेला प्रदेश पातळीवरती आमची बैठक 2 दिवसामध्ये होईल, मागे एकदा आम्ही चर्चा केली. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा, चंद्रशेखरजी बावनकुळे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, आम्ही या विषयावरती सखोल त्या ठिकाणी चर्चा केली.
या बाबतीमध्ये कोणी वक्तव्य करू नयेत अशा पैकीच्या सूचना पक्षपातीवरती द्याव्यात असाही निर्णय त्या ठिकाणी झाला. जरूर पिंपरीमध्ये काय घडलं असेल, मावळमध्ये काय घडलं असेल याची माहिती आम्ही घेऊ. 2 दिवसामध्ये आमची पुन्हा उच्चस्तरीय बैठक होणार आहे. कदाचित अमितभाईंच्या उपस्थितीमध्ये सुद्धा बैठक होईल. त्यावेळेला या संदर्भातली चर्चा आम्ही करू. पुन्हा घटक पक्षाच्या मध्ये विसंवाद बूथ लेव्हलपासून ते राज्य पातळीवरती होणार नाही याची खबरदारी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी घेऊ. सुनील तटकरे सर, धारावीमध्ये आज सकाळपासूनच संपूर्ण तणावाचं वातावरण आहे. मेहबूब सुभानिया या मस्जिदीवरती तोडक कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची टीम गेलेली असताना त्या संपूर्ण टीमवरती हल्ला जो आहे तो तेथील स्थानिक मुस्लिम समाजाकडनं करण्यात आलेला आहे. खरं तर माहितीच्या नेत्यांकडनं ह्या सगळ्या संदर्भात आरोप केले जातात की लँड जिहाद आणि वोट जिहादची प्रकरणं जी आहेत ती अशा पद्धतीने या मुस्लिम समाजाच्या माध्यमातून जी आहे ती होताना पाहायला मिळतात. काय तुमची प्रतिक्रिया आहे? सकाळपासून मी कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे मुंबईची घटना आपल्यामार्फत कानावरती आली, परंतु त्याची सखोल पद्धतीची माहिती उपमुख्यमंत्री या नात्याने दादाही घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मी घेईन आणि मग या संदर्भातली सविस्तर प्रतिक्रिया अधिकृतपणाने मी देईन. धन्यवाद. कालचा शेवटचा प्रश्न आहे. कालच्या पुण्यातला जो एकंदरीत पुन्हा डंपर आता रस्ता खचला आणि आतमध्ये गेला, त्याच्यानंतर रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर झालेला आहे. कोकणातलं एक महत्त्वाचं नेतृत्व आहे. मुंबई गोवा महामार्ग अद्याप लटकलेला आहे. महाराष्ट्रातले अनेक रस्ते जे आहेत ते खड्डेमुक्त व्हावे असे सुप्रीम कोर्टाने आता आदेश दिलेले. खड्डेमुक्त महाराष्ट्र असावाच रस्त्यांच्या दृष्टिकोनातून ही भूमिका महायुतीच्या सरकारची, केंद्र सरकारची निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावरती एक व्यापक पायाभूत सुविधा निर्माण केल्याच्या नंतर काही वेळेला आपण पाहतो की कोकणामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणावरती पर्जन्यमान होतं. अशा वेळेला डांबरीकरणाच्या रस्त्याच्या ऐवजी काँक्रीटीकरणाचे रस्ते करण्याचा निर्णय सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे ते पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागेल, पण आमची सुद्धा स्वच्छपणाची भूमिका आहे की कुठलाही प्रवाशांना नागरिकांना खड्ड्यामुळे त्रास होतो आहे असे कुठे होऊ नये या दृष्टिकोनातून प्रशासनाला आदेश देण्याच्या बाबतीमध्ये सरकारमध्ये असलेल्या नेत्यांच्याजवळ मी संपर्क करेन. तटकरे सर, जयंत पाटील म्हणतात की माध्यमांना त्यांनी दावा केला आहे की भाजपचे नेते आम्हाला खासगीत येऊन बोलतात की आमची सत्ता येणार नाही. उलट आहे, कारण लाडकी बहीण योजना संबंध महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या वीज पंपासाठी देण्यात आलेली मोफत वीज, यापूर्वीचं असलेलं थकीत वीज बिल माफ आणि इतर काही ज्या काही योजना केलेल्या आहेत, राज्यामध्ये महायुतीचं सरकार येत असल्यामुळेच अशापैकी वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात. बरं झालं की जयंतरावांजवळ भाजपच्या नेत्यांचा संपर्क आहे, याचा अर्थ दोन्ही बाजूंनी संपर्क आहे असा त्याचा अर्थ स्पष्टपणाचा होऊ शकतो. तो लवकर संपर्क जयंतरावांनी भाजपजवळ पूर्णत्वात न्यावा अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.